राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने मुंबई में एसआरए परियोजना को लेकर राज्य सरकार और अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने दावा किया कि एसआरए की करीब 5,000 करोड़ रुपए की आरक्षित जमीन को नियमों के विरुद्ध एक डेवलपर को देने की कोशिश की गई। रोहित पवार ने आरोप लगाया कि अदालत के निर्देश के बावजूद संबंधित अधिकारियों पर अब तक कार्रवाई नहीं हुई है। उनका कहना है कि ये जमीन सार्वजनिक उपयोग पार्क, अस्पताल और एसटीपी जैसी सुविधाओं के लिए आरक्षित है। उन्होंने मुख्यमंत्री से दोषी अधिकारियों पर तत्काल कार्रवाई की मांग की है और मांग करते हुए कहा है कि यदि 10 से 15 दिनों के भीतर कार्रवाई नहीं हुई तो पूरे मामले से जुड़े अधिकारियों और उनके कथित संबंधों का खुलासा किया जाएगा। इसके साथ ही रोहित पवार ने बिहार चुनाव युवाओं के मुद्दों और सरकार की कार्यशैली पर निशाना साधते हुए कहा कि अब जनता की आवाज सुनने का समय आ गया है। 10-12 दिवसांमध्ये जर या दोन अधिकाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने कुठेच कारवाई केली नाही तर पुढे कोणाकोणाच्या लिंक आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगू शकतो। त्याच्याबरोबर कुठला अधिकारी कुठल्या विभागातून कसा एसआरए मध्ये आला, कुणी परीक्षा दिली नाही, याचे सगळे नावं आमच्यापाशी आहेत। तो विषय आज आम्ही इथं घेणार नाही, पण मुद्दा एवढाच आहे की या दोन अधिकाऱ्यांवर कोर्टाली ताशिरे ओढलेले आहेत, कोर्टाली आदेश दिलेला आहे। सरकार कोर्टापेक्षा मोठं झालंय का? कोर्टाचं सरकार ऐकणार नाही का उद्या जाऊन तुम्ही हे सांगणार कोर्ट पण आमची ईडी आणि सीबीआय साठी बी टीम आहे, त्यांचं ऐकलं काय नाही ऐकलं तर चालतं, अशी जर भावना या सरकारची झाली असेल साफ चुकीची आहे। न्याय व्यवस्थेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, पण न्याय व्यवस्थेचं हे सरकार जर ऐकत नसेल तर फार चुकीचा संदेश हा लोकांमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो। याच्या बाबतीत विधी पाटलांच्या बाबतीत काय करायचं हे आयुक्त आम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत, पण एखादा अधिकारी भ्रष्टाचार करून ऐशोआरामची जिंदगी तिथं जगत असला तरी भ्रष्टाचार केला म्हणजे पदाचा चुकीचा वापर केला, त्यामुळे एखादा घरी बसला असेल रिटायर होऊन तरी त्याला या म्हणजे जे काही चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी ओढता येतं, त्यामुळे चुकीचं त्याच्यामध्ये काही नाही। त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई ही झाली पाहिजे। आणि एक सगळ्यात महत्त्वाचं काय की हा जो अधिकारी आहे काही छोट्या मोठ्या व्यावसायिकांना म्हणजे डेव्हलपरला धमकी देतो की तुम्हाला जर परवानगी पाहिजे असेल, तुमचा प्रस्ताव जर तिथं एसआरएकडनं मान्य करून घ्यायचा असेल तर मग मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिप द्या। मग कुठेतरी जागा देत असताना 1000चा रेट ठरला असेल तर मग 1000ऐवजी 1000 हा पेपरवर रेट असतो आणि वर 200 रुपये पर स्क्वेअर फीट त्या ठिकाणी या अधिकाऱ्याला तिथं जात असावे। आता याचा आकडा जो मी ऐकलेला आहे तो कुठं तरी 2000 कोटीपेक्षा जास्त जातो बेनामी प्रॉपर्टीच्या अंतर्गत। त्यामुळे हे जे काय आहे हे ज्युनियर इंजिनियर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे कमवत असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असेल आणि कोर्टाली निर्णय देऊन सुद्धा जर त्याला वाचवलं जात असेल तर 100% कुणी ना कुणीतरी सरकारमध्ये असणारा मोठा नेता याच्या पाठीमागे असल्याशिवाय हे होणार नाही। आणि जर सरकारला दाखवून द्यायचं असेल तर या व्यक्तीच्या पाठीमागे कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही, तर मग पुढच्या 10-12 दिवसांमध्ये या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे आणि जे काय आजपर्यंत भ्रष्टाचार झाला आहे तो उघडकीस आलाच पाहिजे आणि तो रिकवर सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे। तुम्ही जे म्हणत असता एसआरए मध्ये काम करत असताना मुंबई महानगरपालिकेचे जर अधिकारी परीक्षा देऊन इथे येत असतील तर त्यांचं इथं स्वागत केलं जातं का? कारण मुंबई महानगरपालिकेतल्या लोकांना इथं कसं काम केलं जातं, मुंबई शहर कसं आहे याचा काही प्रमाणात त्या ठिकाणी अंदाज असतो आणि स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये तिथे असणाऱ्या लोकांचे संवाद साधणे ह्या गोष्टी थोड्याशा त्यांना सोप्या असतात। पण आम्हाला असं कळालं की 10 असे अधिकारी आहेत ते BMC मधून नाही पण म्हाडामधून त्या ठिकाणी इथं आणण्यात आलेले आहेत। त्यांनी कुठलीही परीक्षा तिथे दिली नाही आणि त्यांना इथं आणण्यामागे मिटकरचा खूप मोठा वाटा आहे।
लिटरली काही एका छोट्या नेत्याला हाताशी धरून त्यावेळेस जे मंत्री होते आणि मुख्यमंत्री साहेबांना त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब होते, चालता चालता सह्या करायचे आणि एका खालच्या छोट्या मंत्र्यांनी एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चालता चालता आपल्याच एका नेत्याने तो मंजूर केला म्हणून चालता चालता सही ही मुख्यमंत्री साहेबांनी त्या विषयावर केली असं आम्हाला कळतंय आणि ते बिना एक्झाम देता काही 10 अधिकारी इथं आलेत असं आम्हाला समजतंय. त्याच्या खोलात आम्ही जाणार आहोत. पण महत्त्वाचं काय, हा एवढा भ्रष्ट अधिकारी जर इथं असेल तर त्याच्यावर कारवाई का केली जात नाही आणि कोर्टाने सांगून सुद्धा जर कारवाई केली जात नसेल तर मग सरकार कोर्टाचं जर ऐकत नसणार तर गरिबाचं सामान्य लोकांचं कसं ऐकणार हे सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घ्यायचं. चला हिंदीमध्ये हिंदी